कशा करतोस आदित्य? काही झाडी, काही डोंगर. सो आहे ना, टॅटू काढायला घेतलाय आमच्या एका मेंबरने, पण त्यांच्या रिक्वेस्ट वरती त्यांचा फेस दाखवत नाहीये. ओके, पण हे टॅटू काढायची प्रोसेस, पहिले हेअर वगैरे ना क्लीन करून घेतले आणि मॉम डॅड सो स्टिकिंग फ्लू लावले त्यांचा. एक सॉफ्टमेसन सारखी क्रीम बघायची कुठली माझी हिंमत बरोबर आहे का? हसू नको, हसू नको. अरे हा टेम्पररी असेल ना असा? नाही, आता हा ही डिझाईन आहे, आता त्याच्यावरतीच मॉम अँड डॅड हे आउटफिट. आता याच्यानंतर आता आहे ना बघा, हे बोलतात ना, हे पूर्ण ठीक आहे. हे बिफोर, दिस इज बिफोर. सो अशा प्रकारे टॅटू काढायची प्रोसेस सुरू झाली आहे. हा, येस. वाव, छान आहे ना. अजून एक काढू का? काढ ना. काय काढायचं? कमी करू तर ना. काय काढणार आहे तू? ते पण आहे ना सर्व ते काढते. सो यांचा झाला टॅटू काढून. आता दाखवायचं का फेस? टॅटू काढून झाल्यावरती आम्ही लगेच बीचवरती आलो, कारण बीचवरती ना वाईब्स खूप छान होते. सो बीचची वाईब्स घ्यायला, म्युझिक, डान्स, बीचवरती एक्झॅक्टली 31साठी काय काय अरेंजमेंट आहे ते बघायला बीच साईडला आलो. सो आता बीचवरती आहे आणि तुम्ही आनंद घेऊ शकता. तुला पाहिजे? अरे गोल गोल होता, लाइटिंग वाल्या, मला वाटतं फोटो आहे. हे मित्रांनो, सो हे जे राऊंड टेबल आहेत ना, 31ला आहे ना बीच साईडलाच हॉटेल अरेंजमेंट होते आणि तिथे आहे ना रिझर्वड पण करू शकतो किंवा डायरेक्ट जाऊन पण आपण आहे ना आपण तिथे जेवण वगैरे करू शकतो. पण तिथे क्रायटेरिया असतो, लाईक मिनिमम 5000 एक टेबलचा तेवढा बिल करायलाच हवा आहे, अशी काही क्रायटेरिया असते. आणि ते पण डिपेंड आहे पर्सन टू पर्सन, म्हणजे 6-7 पर्सन असेल तर ठीक आहे, 8-10 असेल तर मग ते 10,000 रुपये असं. सर्वात भारी मजा तर यांनी केली होती. मजा म्हणजे अरेंजमेंट केली होती. यांच्याकडे जो म्युझिक होता, जो सेटअप लावलेला होता, तोही एक नंबर होता, लय भारी एकदम. इकडंचा वॉइस साऊंड वगैरे आणि जे गाणे पण वाजत होते ना, हे आता जिकडे पण मुलं वगैरे दिसतात ना डान्स विन्स करायला पोरं, यांना ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये, म्हणजे बीच साईडला एक्झिट त्या गेटच्या बाहेर तिकडं फ्री ऑफ कॉस्टमध्ये नाचत होते, एन्जॉय करत होते 31st
हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर.
झालं वाटतं इकडे चालू आहे अजून. अरे वा वा. गोव्यामध्ये फर्स्ट टाईम फायरवर्कचा आनंद घेतला, ते पण बीच साईडला 31ला म्हणजे न्यू इयरमध्ये पदार्पण केलं. सो फायरवर्कचा आनंद घेऊन आम्ही इथून निघालो. ऑलमोस्ट 12:30 पावणे 1ला निघालो इकडून. हे बघा, हे हॉटेल आहे, हॉटेल तुलिप. तिथे चार्जर आहे, इथं टाटाचा चार्जर आहे. ओके. आणि विदाऊट नॉन AC गाडी, नॉन EV गाडी पार्किंगला लावलेले. की नॉन EV वाल्यांसाठी एक ऑप्शन ठेवलेला असतो, तिथे गाडी चार्जिंगला लावतो. पण हे नॉन EV वाले इकडे गाड्या लावतात ना, यांच्यासाठी हा एक, यांना ॲक्च्युली एक कळायला पाहिजे, त्यांची हवा वगैरे काढून यांना कळायला पाहिजे. हे बघा, रात्र पण सकाळचे वाजले 4 आणि आम्ही गाडी चार्जिंगला लावली. ही पहिली वेळ आहे जी सकाळी 4 वाजता चार्जिंगला लावली गाडी. झालं असं की 2 तास बागा बीच जवळ आम्ही निघालो 12:30ला, पण 2:30 वाजले, म्हणजे 1:30-2:30 वाजले. तिथूनच्या तिथेच गाडी तरी मग कशी बशी तरी काढली. तर नशिबाने एक बेटर आहे की इकडे एक ऑप्शन भेटला, कारण याच्या पुढे आहे ना, ह्याच्या पुढचे चार्जर जे आहे ना ते ॲक्च्युली पुढे एक लांब आहे चार्जर, पण त्याच्या अगोदर चार्जर आहे तो बीच साईडला आहे, म्हणजे बागा बीच आणि कलंगूट बीच त्या साईडला. आणि तिथे ट्रॅफिक एवढी आहे, कारण खूप गाड्या आलेल्या ना, तर खूप ट्रॅफिक लागलेली. आम्ही कसं बसं त्या ट्रॅफिकमधून निघालो. निघता 2 तास झाले, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिकमधून निघालो. तर त्या साईडला न जाता इथेच ऑप्शन केला चार्जिंगचा. हे बघा, दुसरी आणखीन एक हाईट काय आहे आजची. 20 रुपयाची बॉटल आहे, GSTच्या नावाने 40 रुपयाला दिली, आडी अडचण म्हणून. आता ह्या टायमाला नसतात ना काही, तर काही असं आहे नाही, 40 रुपयाला लावले त्यांनी. पाण्याची बॉटल जो हॉटेलचा रेट असतो ना तो लावलेला आहे. ठीक आहे, पण न्यू इयरचा उत्साह अजून आहे. ओके. तर यांनी यांचे लाईट वगैरे पण हे केलं आहे. एक ठीक होता की यांचा एक मॅनेजर होता, तो थोडासा नाही, त्याने सपोर्टिव्ह होता. त्याने पार्टी बिर्टी करणारे सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्याने ॲटलिस्ट हा गेट वगैरे खोलून तरी दिला. त्याच्यामुळे तो एक प्लस पॉईंट झाला इकडे.
चार्जिंग झाल्यावरती निघालो. फुल नाही केली, 50-60% केली चार्जिंग, कारण घरी जाऊन चार्जिंग लावली ना तर चार्ज होऊन जाईल गाडी. सो चार्ज केली गाडी आणि निघालो तिकडून. मेन हायवे वगैरे करून आता वेंगुर्ल्याच्या रोडला लागलो. तर वेंगुर्ल्याच्या रोडला वाजलेत पहाटेचे 5-5:30 आणि वेंगुर्ल्याच्या रोडला मस्त आजूबाजूला घनदाट झाडी, जंगल नाही पण घनदाट झाडी आणि रोड पण खूप छान आहे ना. तर त्याचा नजारा, त्याचा आवाज किंवा बोलतो ना आजूबाजूला रोडचा एक प्रेझेन्स पहाटेच्या वेळेचा, सो त्याचा एक व्हिडिओ घेतला. तो व्हिडिओ घेतो आहे कारण त्याची मजा वेगळीच. म्हणजे या टायमाला कधी मोस्टली ड्राईव्ह करत नाही आणि आज ऑटोमॅटिकली हा टाईम झाला ड्राईव्हचा, तो बोललो की हा घेऊया. आणि तो कोल्हा दिसला, तो कोल्हा दिसला. अरे सो पहाटेला कोल्हा वाटतं शिकारीसाठी आला होता. कोल्हाच होता, लांडगा मोठा असतो आणि ह्या साईडला लांडगे नाही पण कोल्हे आहेत. तो कोल्हा दिसला आणि लकीली ते व्हिडिओ चालू आहे ना आपली, तर त्याच्यात तो शूट पण झाला. सो फायरवर्क बघून मजा आली. 31st मस्त गेला. आणि आता ब्लॉग पण एंड करूया आपण इकडेच, कारण ड्राईव्ह करून म्हणजे आता जस्ट घराच्या जवळ आलेलो आहे. सो गेल्या सगळं सामान वगैरे ठेवून झोपेल, कारण उद्या निघायचं पण आहे, म्हणून आता आहे ना गेल्या झोपणार आहे. मग ब्लॉग एंड करूया. बाय बाय. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.